माझं नाव कार्तिकी आहे. मी एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. आमच्या घरात आम्ही फक्त 2 भावंड होतो. माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता आणि मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे सगळ्यांची लाडकी होते. बाबांचा स्वतःचा एक छोटासा व्यवसाय होता, पण त्यांच्या अचानक निधनानंतर तो व्यवसाय तात्पुरत्या स्वरूपात माझ्या काकांनी सांभाळायला सुरुवात केली होती. त्या दिवसापासून घराची आणि विशेषतः माझी जबाबदारी पूर्णपणे माझ्या भावाच्या खांद्यावर आली होती. भावाने ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिवसरात्र एक करून मेहनत घेतली आणि काही वर्षातच आमचा व्यवसाय शहरातील यशस्वी व्यवसायांपैकी एक बनला. माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करत होता. तो फक्त माझा मोठा भाऊ नव्हता, तर माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्यासाठी एक मोठा आधार होता. माझी वहिनी ही खूप समजूतदार आणि प्रेमळ होती. ती मला अगदी आपल्या लहान बहिणीसारखं जपायची. घरातलं वातावरण खूप आनंदी आणि शांत होतं. मीही माझ्या वहिनीचा खूप आदर करत होते आणि त्यांच्या प्रत्येक कामात हातभार लावत होते. अशाच प्रकारे आमचे दिवस खूप छान चालले होते. माझं शिक्षणही सुरू होतं आणि मी शहरातील एका नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला होता. मला सौंदर्य साधन, वेशभूषा आणि फॅशन यांचा खूप छंद होता. त्यामुळे मी विद्यापीठात नेहमी छान सजून धजून जायचे आणि त्या आयुष्याचा मनापासून आनंद घेत होते. माझी विचारसरणी खूप स्वतंत्र आणि आधुनिक होती. मला नेहमी वाटायचं की ही दुनिया माझ्या मुठीत आहे आणि मला जे काही हवंय ते सगळं मला मिळणार आहे. विद्यापीठाच्या उपाहारगृहात मी आणि माझ्या मैत्रिणी अनेकदा तासनतास बसून आमच्या सुंदर स्वप्नांची वीण करत असायचो. माझी मैत्रीण नेहा मला नेहमी विचारायची की कार्तिकी, तुला कसा जोडीदार हवा आहे? तेव्हा मी हसत आणि थोड्या अभिमानाने सांगायची की माझा होणारा नवरा साधा माणूस नसेल. तो खूप शिकलेला, आधुनिक आणि एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारा असेल. तो मोठ्या आकर्षक गाडीत येईल आणि मला एका भव्य घरात लग्न करून घेऊन जाईल. माझ्या सौंदर्यावर, माझ्या शिक्षणावर आणि माझ्या भावाच्या संपत्तीवर मला खूप अभिमान होता. मला वाटायचं की मी एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी नाही, त्यामुळे माझा जोडीदारही एखाद्या राजकुमारासारखाच असायला हवा. मी माझं पदवी शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केलं आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. माझा भाऊ खूप आनंदी होता. त्या संध्याकाळी भावाने मला आपल्या खोलीत बोलावलं. तो बसून काहीतरी विचार करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती. मी हसतच आता गेले आणि त्याच्या जवळ बसले. मी त्याचा हात धरत विचारलं, भाऊ काय झालं? इतके गंभीर का दिसताय? त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहत प्रेमाने सांगितलं, कार्तिकी, मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. हा तुझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय आहे. त्याचे शब्द ऐकून मी थोडी दचकले आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागले. त्याने पुढे सांगितलं, मला तुझं लग्न करायचं आहे, पण त्याआधी मला तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे. तू शिकलेली आहेस, समजूतदार आहेस आणि आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी ओळखतेस. तुझ्या मनात जर कोणी असेल ज्याला तू पसंत करत असशील तर तू मला निर्धास्तपणे सांग. मी तुझा भाऊ आहे आणि तुझा मित्रही आहे. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्यावेळी मला अचानक बाबांची एक गोष्ट आठवली. मी खूप लहान असताना बाबा माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणायचे, बाळा लक्षात ठेव, ज्या मुली आई वडिलांसमोर आणि मोठ्या भावांसमोर नम्र राहतात, त्यांचा सन्मान राखतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे हट्ट करत नाहीत, त्या मुली आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात आणि देवाच्या नजरेतही त्यांची किंमत खूप मोठी असते. खरं सांगायचं तर मला कोणताही मुलगा आवडत नव्हता. विद्यापीठात अनेक मुलांनी माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता, पण माझा अभिमान इतका जास्त होता की कोणालाही भाव देत नव्हते. फक्त काही स्वप्न होती जी पाहण्याचा अधिकार प्रत्येक मुलीला असतो आणि मीही तशी स्वप्न पाहत होते की एक दिवस माझ्या स्वप्नातील राजकुमार येईल आणि माझ्यासोबत लग्न करून आपल्यासोबत घेऊन जाईल. मी माझ्या लग्नाचा निर्णय पूर्ण विश्वासाने माझ्या भावावर सोपवला आणि हसत त्याला सांगितलं की भाऊ, मला कोणताही मुलगा पसंत नाही. तुम्ही जिथे आणि ज्याच्यासोबत माझं लग्न ठरवाल मी ते मान्य करेन. पुढे मात्र नशिबाने आपला खेळ सुरू केला. काही दिवसांनी दुपारी आमच्या घराची बेल वाजली. आम्ही बैठक खोलीत गेलो तर तिथे एक वयस्कर गृहस्थ बसले होते. दिसायला ते खूप साधे आणि गरीब वाटत होते. त्यांनी सांगितलं की ते आमच्या बाबांचे लहानपणीचे खूप जवळचे मित्र आहेत. त्यांनी भावाला पाहताच त्याला मिठी मारली आणि बराच वेळ दोघे जुन्या आठवणीत रमले. चहा घेत असताना त्या काकांनी अचानक अशी गोष्ट सांगितली की भावालाही धक्का बसला. त्यांनी सांगितलं की त्यांनी आणि बाबांनी एकमेकांना वचन दिलं होतं की त्यांचा मुलगा आणि मुलगी मोठे झाल्यावर दोघांचं लग्न एकमेकांशी लावायचं. हे ऐकून भाऊ खूपच आश्चर्यचकित झाला, कारण त्याला या वचनाबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण त्याला हे नक्की माहित होतं की मी माझा निर्णय पूर्णपणे त्याच्यावर सोपवला आहे. दुसरीकडे बाबांचं वचन पाळणं ही त्याने स्वतःची जबाबदारी मांडली. त्याला आपल्या दिवंगत बाबांचं वचन खोटं ठरवू द्यायचं नव्हतं. पण खरी अडचण वेगळीच होती. बाबांच्या त्या मित्राचा मुलगा फारसा शिकलेला नव्हता. तो कसाबसा 12वी उत्तीर्ण झाला होता आणि एका कारखान्यात साधी नोकरी करत होता. त्याचा पगार आणि राहणीमान आमच्या स्तराच्या आसपासही नव्हतं आणि मी मात्र चांगलं शिक्षण घेतलेली, मोठी स्वप्न पाहणारी मुलगी होते. आमच्यात काहीच साम्य नव्हतं. जणू आम्ही 2 वेगळ्या जगातील होतो. या सगळ्या विचारांनी भाऊ खूप चिंतेत पडला. त्याने अनेक रात्री विचार करत काढल्या.
त्याने वहिनीशीही याबाबत चर्चा केली. वहिनीही बाबांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या वचनासाठी उभ्या राहिल्या. शेवटी भावना आणि वास्तव यांच्यातल्या संघर्षात बाबांचा वचनाचा विजय झाला आणि भावाने त्या मित्राच्या मुलासोबत माझं लग्न ठरवलं. पण खरं सांगायचं तर मी त्या मुलाला पाहिलंही नव्हतं आणि पाहण्याची इच्छा देखील दाखवली नव्हती. मला खात्री होती की भाऊ माझ्यासाठी चुकीची निवड करणार नाही. माझा लग्नाचा पोशाख शहरातील नामांकित रचनाकाराकडून तयार करून घेतला होता. त्या दिवसात मी आनंदात हरवली होती. मला वाटत होतं की माझा आयुष्याचा सर्वात सुंदर प्रवास सुरू होणार आहे. मेहंदीच्या रात्री मी खूप नाचले आणि सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडेच होतं. मला अजिबात कल्पना नव्हती की खरं काय आहे. दुसऱ्या दिवशी वरात आली. मी माझ्या खोलीत नवरी बनून बसले होते. एका अनोळखी व्यक्तीसोबत माझं लग्न होत होतं. मनात थोडी उत्सुकता झाली की माझा नवरा कसा दिसतो ते पाहावं. पण त्याचा चेहरा पूर्णपणे फुलांच्या माळांनी झाकलेला होता आणि मीही ओढणीत बसले होते. जरी मी आधुनिक विचारांचे होते तरी त्या क्षणी हे सगळं मला खूप छान वाटत होतं. मी आनंदाने सगळ्या विधी पार पडल्या. निरोपाचा क्षण आला तेव्हा मी भावाला मिठी मारून खूप रडले. भावाच्या डोळ्यातही अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये काहीतरी वेगळीच वेदना दडलेली होती, जी त्यावेळी मला समजली नाही. मला रडतच गाडीत बसून पाठवण्यात आलं. गाडीचा प्रवास खूप लांब वाटत होता आणि माझं हृदय जोरात धडधडत होतं. गाडी थांबली तेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मला दिसलं की ज्या ठिकाणी मी आले होते ती एक खूप अरुंद आणि मोडगळीस आलेली गल्ली होती. आसपासची घरं खूप लहान आणि जुनी दिसत होती. हे पाहून माझं मन एकदम घाबरलं. मला वाटलं आपण कदाचित चुकीच्या ठिकाणी आलो आहोत. पण चालकाने दार उघडलं आणि मला उतरायला सांगितलं. मला एका लहानशा कमी उजेड असलेल्या घरात नेण्यात आलं. त्या घराच्या भिंतींचा रंग उडालेला होता आणि प्लास्टरही निघालेलं होतं. अंगणही खूप छोटंसं होतं. मला असं वाटलं की इथे माझा श्वासच घुसमटेल. मला एका छोट्या खोलीत बसवलं गेलं, जिची सजावट खूप साधी आणि स्वस्त वाटत होती. माझ्या स्वप्नातील महाल एका क्षणात कोसळून गेला होता. ती लग्नाची पहिली रात्र होती आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला पाहिलं. मी रागाने थरथरत होते आणि माझा चेहरा निराशेने भरलेला होता. दरवाजा उघडला आणि तो आत आला. त्याला पाहताच मला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला, कारण तो अगदी साधा होता. त्याने साधे कपडे घातले होते. तो एक सामान्य तरुण दिसत होता. त्याचा रंग सावळा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर मला आकर्षक वाटेल असं काहीच नव्हतं. त्याचं व्यक्तिमत्वही मला अजिबात भावलं नाही. तो कोणत्याही प्रकारे माझ्या स्वप्नातील राजकुमार नव्हता, ज्यासाठी मी इतकी तयारी केली होती. माझ्या आवाजात इतका कडवटपणा होता की तो दारातच थांबला. मी रागाने विचारलं, तू कोण आहेस आणि इथे येण्याची हिंमत कशी झाली? माझं असं वागणं पाहून तो खूप घाबरला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो खाली पाहत हळू आवाजात म्हणाला, तुम्हाला काय झालं आहे? मला वाटतं तुम्ही काहीतरी गैरसमज करत आहात. मी त्याची गोष्ट तोडत रागाने म्हणाले, मला काहीच गैरसमज नाही. तू इथून निघून जा. तेव्हा तो शांतपणे म्हणाला, मी तुमचा नवरा आहे. त्याचे हे शब्द माझ्या कानावर जणू वीज कोसळल्यासारखे पडले. मी पुन्हा मोठ्याने ओरडत म्हणाले, शांत राहा. माझा भाऊ माझ्यासोबत असं कधीच करणार नाही. त्या क्षणी मला पहिल्यांदाच खूप खोलवर जाणवलं की माझ्या भावाने माझ्याशी खूप मोठा अन्याय केला आहे. संपूर्ण रात्र मी खाटेवर वळण घेत पडून होते आणि तो माझ्या सांगण्यानुसार जमिनीवर उशी ठेवून शांतपणे झोपला होता. हे ते आयुष्य नव्हतं जे मी स्वप्नात पाहिलं होतं. तो एकदम घाबरून उठून बसला आणि चिंतेने इकडे तिकडे पाहू लागला. तो शांत आवाजात म्हणाला, तुम्ही उठलात का? मी तुमच्यासाठी गरम चहा आणि नाश्ता आणतो. तो जमिनीवरून उठला, आपले कपडे झटकले आणि खूप नम्रपणे बोलला. मी मात्र कठोर आवाजात म्हणाले, पुढे माझ्याशी बोलायची हिंमतही करू नकोस. मी आरशासमोर उभी राहून माझे दागिने काढत होते. माझ्या मनात प्रचंड राग होता. असं वाटत होतं की या घरातली प्रत्येक गोष्ट फोडून टाकावी किंवा सगळ्याला आग लावावी. माझ्या या कठोर वागण्याने तो काही क्षणासाठी थिसून गेला. त्याच्या डोळ्यात एक वेदनादायक चमक दिसत होती, पण त्याने मला काहीही उत्तर दिलं नाही. तो मान खाली घालून शांतपणे दरवाजा उघडून बाहेर गेला. मी मात्र त्या धूसर आरशासमोर उभी राहून स्वतःलाच आणि माझ्या नशिबालाच दोष देत राहिले. आज माझा स्वागत समारंभ होता आणि मला या दुर्गंधीयुक्त मोडगळीस आलेल्या घरात नवरी बनून बसायचं होतं. आरशात माझा उतरलेला चेहरा पाहून मला स्वतःच खूप वाईट वाटत होतं. थोड्याच वेळात दरवाजा पुन्हा उघडला आणि तो एका जुन्या ताटली चहा आणि काही बिस्किटे घेऊन आत आला. त्याने खूप सावधपणे ती ताटली माझ्यासमोर ठेवली आणि हळू आवाजात म्हणाला, काहीतरी खा. काल रात्री तुम्ही रागामुळे काहीच खाल्लं नाही. असं उपाशी राहिलात तर तुम्ही आजारी पडाल. त्याच्या बोलण्यात एक वेगळीच काळजी होती, जी मला मात्र विषासारखी वाटत होती. मी संतापाने म्हणाले, मला तुझा चेहरा आणि तू आणलेलं हे निष्कृष्ट अन्न अजिबात नको आहे. मी पूर्ण ताकदीने ती ताटली दूर फेकून दिली. चहाचा कप खाली पडून तुकडे झाला. गरम चहा जमिनीवर सांडला आणि बिस्किटही विखुरली. तो काही क्षण त्या फुटलेल्या कपाकडे पाहत राहिला आणि मग एक दीर्घ श्वास घेतला. त्याने कोणतीही तक्रार केली नाही. तो शांतपणे त्या तुकड्यांना गोळा करू लागला आणि कपड्याने जमीन साफ करू लागला. मला खूप ओरडावंसं वाटत होतं. एवढा अपमान सहन करूनही तो रागावत नव्हता. हे मला अजूनच असह्य होतं.
त्याचा शांत स्वभाव माझ्या रागाला आणखी भडकावत होता. स्वागत समारंभासाठी त्यांनी मोठ्या हॉलऐवजी घराच्या छोट्या अंगणातच व्यवस्था केली होती. बाहेर सकाळपासूनच गोंधळ सुरू होता आणि स्वस्त तंबू लावले जात होते. हे सगळं पाहून माझा राग अजून वाढत होता. माझा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. माझा भाऊ, वहिनी आणि माझ्या विद्यापीठातील श्रीमंत व आधुनिक मैत्रिणी येणार होत्या. त्या माझ्या नवऱ्याचं आणि या घराचं रूप पाहून काय विचार करतील याची मला खूप चिंता वाटत होती. मी रागाने केस सोडले आणि पलंगावर कोसळून रडू लागले. त्यांनी अंगणात तंबू उभारला आणि तिथे स्वस्त प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवण्यात आल्या. हे सगळं पाहून मला वारंवार असं वाटत होतं की माझी मान सगळ्यांसमोर खाली जाणार आहे. पूर्ण दिवस मी रडतच काढला आणि माझी अवस्था खूप वाईट झाली होती. मी खोलीतून बाहेर पडण्यास आणि तयार होण्यास ठाम नकार दिला. दुपारच्या सुमारास वहिनी खोलीत आल्या आणि त्यांनी मला भावाच्या सन्मानाची आठवण करून दिली. त्यांच्या विनंतीमुळे आणि भावाच्या मानाचा विचार करून मी अनिच्छेने एक जड आणि महागडा पोशाख घातला आणि स्वतःला जबरदस्तीने तयार केलं. आरशात स्वतःला सजलेला पाहून मला स्वतःचाच तिरस्कार वाटत होता. संध्याकाळी पाहुणे यायला लागले तेव्हा माझं मन जोरात धडधडत होतं. मी मान खाली घालून एका साध्या खुर्चीवर जाऊन बसले. माझ्या मैत्रिणी महागडे कपडे घालून आत आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आसपासच्या वातावरणाची खिल्ली उडवणारे भाव स्पष्ट दिसत होते. नेहा माझ्या कानाजवळ येऊन हळू आवाजात टोमणा मारत म्हणाली, कार्तिकी, हे सगळं काय आहे? ही कशी जागा आहे? आणि बाहेर जो पाहुण्यांना भांडी भरून जेवण देतोय, ज्याच्या कपड्यांवर भाजी सांडली आहे, तोच तुझा नवरा आहे ना? तिचा तो सूर मला टोचत होता. माझा चेहरा लाजेने लाल झाला आणि माझी नजर खाली गेली. मला वाटत होतं की जमीन फाटावी आणि मी त्यात गडप व्हावं. मी रागाने नेहाकडे पाहिलं आणि दात घट्ट आवरून म्हणाले, तुम्ही इथे जेवायला आलात की माझी थट्टा करायला? शांत बसा. त्या क्षणी माझा संयम पूर्णपणे तुटला. मी माझ्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. मी रडत रडत म्हणाले, हा का शोधून काढलात माझ्यासाठी? या अशिक्षित आणि गरीब माणसासोबत माझं आयुष्य का जोडून टाकलं? मी डोळ्यातले अश्रू पुसत भावाला प्रश्न विचारत होते. भाऊ घाबरून इकडे तिकडे पाहू लागला आणि मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड चिंता आणि असहाय्यता दिसत होती. मी रडत आणि हुंदके देत म्हणाले, मी तुमच्यावर अंधळा विश्वास ठेवला होता. माझं आयुष्य, माझा निर्णय सगळं तुमच्यावर सोडलं होतं. माझी अवस्था पाहून भावाच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यांनी हळूच माझे हात दूर केले आणि मला सोफ्यावर बसवलं. मी त्यांच्याकडे पाहत कठोरपणे म्हणाले, आता मला सगळं कळलं आहे. तुम्ही माझ्यासोबत फसवणूक केली आहे. भाऊ मला शांतपणे समजावत म्हणाले, कार्तिकी, माझं आहे, तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. तो मनाने खूप स्वच्छ आहे. त्याने अजूनपर्यंत तुझ्या विरुद्ध एक शब्दही बोललेला नाही. तो तुझा खूप सन्मान करतो आणि तुला आनंदी ठेवेल. पण मी संतापाने उत्तर दिलं, मला त्याचा तिरस्कार वाटतो. त्याच्या गरिबीचा आणि त्याच्या अशिक्षितपणाचा मला तिटकारा आहे. माझं असं बोलणं ऐकून भाऊ रागाने माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक कठोर झाला आणि ते ठामपणे म्हणाले, कार्तिकी, हा निर्णय बाबांचा होता. त्यांनी त्यांच्या मित्राला दिलेलं वचन मी मोडू शकत नव्हतो. तुझ्या अहंकारासाठी मी माझ्या दिवंगत वडिलांना खोटं ठरवू शकत नव्हतो. त्यांच्या या शब्दांनी मी हादरले. मी जोरजोरात रडू लागले आणि जमिनीवर बसून डोकं आपटू लागले. माझा आवाज ऐकून वहिनीही आत आल्या आणि मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. मी हट्टाने भावासोबत आत्ताच माहेरी जायचं ठरवलं, पण भावाने मला घेऊन जाण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता हेच माझं घर आहे आणि मला इथेच राहावं लागेल, कारण आता माझं लग्न झालं आहे. मला भावावर खूप राग येत होता, कारण ज्याच्यासोबत माझं लग्न झालं होतं त्याच्या या गरीब घरात मला राहावं लागत होतं आणि त्या माणसाचा मला प्रचंड तिरस्कार वाटत होता. त्याची प्रत्येक गोष्ट, त्याचा आवाज, त्याचा प्रत्येक हावभाव मला त्रासदायक वाटत होता. तो चुकून जरी माझ्याजवळ आला तरी मला त्याच्या अस्तित्वाचा तिटकारा वाटायचा. त्याच्या स्वस्त कपड्यांमधून येणारा घामाचा वास मला वेड लावायचा. मी एक चांगली, शिकलेली आणि आधुनिक विचारांची मुलगी होते आणि तो मात्र अशिक्षित आणि अगदी साधा माणूस होता. मी त्याचा अपमान करण्यात आणि त्याची थट्टा करण्यात काहीही कमी ठेवली नाही. लग्नाचे सुरुवातीचे दिवस माझ्यासाठी जणू नरकासारखेच होते. मी त्या छोट्याशा खोलीला माझा कैदखानाच बनवला होता. तो दररोज पहाटे उठून आपल्या कामासाठी कारखान्यात जायचा आणि मी दिवसभर पलंगावर पडून राहायची किंवा मोबाईलवर माझ्या मैत्रिणींशी त्याच्या गरिबीची आणि त्याच्या घरच्यांची निंदा करत बसायची. संध्याकाळी तो थकलेला, घामाने ओला होऊन घरी परतायचा तेव्हा मी मुद्दाम त्याच्याशी भांडणं काढायची, त्याचा शांतपणा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी. एकदा मी रागाने ओरडत म्हणाले, हा ओला टॉवेल इथे पलंगावर का ठेवला आहेस? तू आयुष्यभर असंच राहणार आहेस का? तुला ना शिस्त आहे ना माणसासारखं वागायला येतं. मी संतापाने तो टॉवेल उचलून त्याच्या अंगावर फेकला. तो शांतपणे तो टॉवेल उचलून हसून म्हणाला, माफ करा कार्तिकी, माझ्याकडून चूक झाली. पुढे मी लक्ष देईन. तुम्ही रागावू नका, तुमची तब्येत बिघडेल. त्याचं असं विनाकारण माफी मागणं आणि माझा राग सहन करणं मला अजूनच चिडवत होतं. मी त्याच्यावर शब्दांचे घाव घालत होते, पण मी जितकी त्याच्याशी वाईट वागत होते तो तितकाच माझी काळजी घेत होता. तो माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घ्यायचा. मी झोपलेली असताना घरात कुठलाही आवाज होऊ देत नव्हता. त्याने घरच्यांना स्पष्ट सांगितलं होतं की कोणीही कारणाशिवाय माझ्या खोलीत
येऊ नये. माझं दुपारचं आणि रात्रीचं जेवण तो वेळेवर माझ्या खोलीत आणून द्यायचा. स्वच्छ भांड्यात नीट वाढलेलं अन्न तो माझ्यासमोर ठेवत म्हणायचा, हे घ्या, खा. तुम्ही दिवसभर काही खात नाही असं केलं तर तुम्ही खूप अशक्त व्हाल. त्याच्या बोलण्यातली काळजी मला अजिबात आवडत नव्हती. मी तोंड वळवून म्हणायचे, माझी काळजी करण्याची गरज नाही. तुझं काम कर आणि इथून निघून जा. तुझ्या उपस्थितीत मला घुसमटल्यासारखं होतं, पण तो विचित्रपणे हट्टी आणि शांत स्वभावाचा होता. माझ्या कठोर शब्दांचा त्याला काहीच फरक पडत नव्हता. शेवटी एक दिवस माझा संयम पूर्णपणे तुटला. तो बाजारातून खास माझ्यासाठी आंबे घेऊन आला होता. कुठेतरी त्याला कळलं होतं की मला आंबे खूप आवडतात. त्याने ते स्वच्छ धुवून छान कापून ताटात मांडले आणि माझ्यासमोर आणून ठेवले. तो आनंदाने म्हणाला, मला कळलं की तुम्हाला आंबे खूप आवडतात, म्हणून खास तुमच्यासाठी आणले आहेत. एकदा खाऊन बघा, खूप गोड आहेत. त्याच्या डोळ्यात एक निरागस आनंद दिसत होता, जणू त्याने काहीतरी खूप मोठं मिळवलं होतं. मी तिरस्काराने त्या ताटाकडे पाहिलं आणि मग त्याच्या थकलेल्या सावळ्या चेहऱ्याकडे पाहिलं. माझ्या मनातली सगळी कडवट भावना शब्दात बाहेर आली आणि मी त्याला सरळ विचारलं, या जगात तुला लग्नासाठी मीच सापडली का? तू आंधळा आहेस का? मी लगेच पलंगावरून उठले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून ओरडत म्हणाले, तू माझ्यासाठी मागणी घालायला माझ्या घरी कसा आलास? माझा आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू क्षणात नाहीच झालं, पण तो नेहमीप्रमाणे शांतच राहिला. मी आणखी संतापाने बोलू लागले, तुझ्यासारख्या काळ्या, साध्या आणि कुठल्याही देखणेपणा नसलेल्या माणसासाठी या जगात मुलींची काही कमी होती का? एखादी साधी गरीब मुलगी तुला सहज मिळाली असती. तू माझ्या पायाखालच्या धुळीसारखाही नाहीस आणि स्वप्न मात्र मोठी पाहतोस. मी त्याच्या गरिबीची आणि रूपाची अत्यंत वाईट पद्धतीने खिल्ली उडवली. रागाच्या भरात मी हाताने ती ताटलीही फेकून दिली. आंब्याचे तुकडे संपूर्ण खोलीत विखुरले. मी त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाले, लक्षात ठेव, तुझी ही मोठी स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तू माझ्या योग्य नाहीस आणि कधीच होणार नाहीस. मी तुला माझ्या आयुष्यात कधीच सुखी राहू देणार नाही. तो मात्र शांतपणे माझ्याकडे पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यातनं अश्रू होते ना राग. उलट एक विचित्र शांतता होती. तो खाली वाकून जमिनीवर पडलेले आंब्याचे तुकडे हळूहळू उचलू लागला आणि मग माझ्याकडे पाहून हलकसा हसला, जणू माझ्या शब्दांनी त्याला काहीच फरक पडला नाही. त्याचं ते शांत हसू मला अजूनच चिडवत होतं, पण मी मनात ठरवलं होतं की मी त्याला इतका त्रास देईन की तो स्वतःच मला सोडून देईन. त्या दिवसानंतर माझ्या मनातली कुठं आणखी खोल झाली. त्या घराच्या जुन्या भिंतीही मला बोचत असल्यासारख्या वाटत होत्या. त्याचा शांत स्वभाव माझ्या रागाला अजूनच भडकवत होता. मी रागाने चादर बाजूला फेकली आणि पाय आपटत त्याच्या समोर जाऊन उभी राहिले. माझ्या डोळ्यात संताप स्पष्ट दिसत होता आणि मी थरथरत होते. मी ठामपणे म्हणाले, मला माझ्या भावाच्या घरी जायचं आहे. माझं हे बोलणं ऐकून तो थोडा चकित झाला. त्याच्या हातातून शर्ट खाली पडला. त्याने एक खोल श्वास घेतला आणि शांत आवाजात म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. तो अजूनही नम्रपणे बोलत होता. तो पुढे म्हणाला, तुम्ही तयार व्हा, आपण जाऊ, पण संध्याकाळी माझ्यासोबत परत याल. त्याच्या या बोलण्याने मला खूप राग आला. तो हळू आवाजात म्हणाला, तुमच्याशिवाय हे घर रिकामं वाटतं. मी संतापाने उत्तर दिलं, ही सगळी निरर्थक बोलणी बंद कर. माझा तुझ्याशी काहीच संबंध नाही. मी ते राहिले तर जिवंत राहणार नाही. माझं असं बोलणं ऐकून तो शांत झाला, मान खाली घातली आणि काहीही न बोलता आपली जुनी पिशवी घेऊन खोलीतून बाहेर गेला. तो गेल्यावर मी लगेच मोबाईल उचलला आणि थरथरणाऱ्या हाताने भावाचा नंबर लावला. मला माहित होतं की माझा भाऊ मला खूप प्रेम करतो आणि माझ्या एका हाकेला तो मला इथून घेऊन जाईल. फोन वाजत होता आणि मी रडत हुंदके देत त्याच्याशी बोलू लागले. भाऊ चिंतेने म्हणाला, कार्तिकी, काय झालं? सकाळी सकाळी तू असं का बोलतेस? भावाच्या आवाजात चिंता तर होतीच, पण त्यासोबत रागही जाणवत होता. मी रडत म्हणाले की इथे माझा श्वास घुसमटतोय आहे आणि मला त्या माणसाचा प्रचंड तिरस्कार वाटतो. मी माझ्या मनातलं सगळं दुःख त्याच्यासमोर व्यक्त केलं आणि मला वाटलं की तो लगेच येऊन मला घेऊन जाईल, पण मी जे काही बोलले त्यावर त्याचं उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याचा आवाज खूप थंड आणि कठोर झाला होता. तो ठामपणे म्हणाला, कार्तिकी, तुझं लग्न त्या घरात झालं आहे आणि आता तेच तुझं घर आहे. त्याचे शब्द माझ्या मनाला खोलवर लागले. तो पुढे म्हणाला, तू खूप नशीबवान आहेस की तुला इतका चांगला आणि समजूतदार नवरा मिळाला आहे, जो तुझ्या सगळ्या चुकीच्या वागण्यालाही सहन करतो आहे. भावाच्या या बोलण्याने माझा सगळा अभिमान एका क्षणात तुटून गेला. तो पुढे कठोरपणे म्हणाला, जर तू घटस्फोट घेऊन इथे परत यायचं ठरवलंस तर लक्षात ठेव, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील. असं सांगून त्याने फोन ठेवला. मी हातात फोन धरून शांतपणे पलंगावर बसून राहिले. माझे अश्रूही जणू आटले होते. मला विश्वासच बसत नव्हता की हा तोच भाऊ आहे जो माझ्या छोट्या त्रासावरही सगळं काम सोडून माझ्यासाठी उभा राहायचा. त्या क्षणी मी मनात ठरवलं की मी स्वतःहून कधीही घटस्फोट मागणार नाही. उलट हा माणूसच मला सोडून देईल अशी परिस्थिती मी निर्माण करेन. मी माझे अश्रू पुसले आणि मनाशी ठाम निर्धार केला की मी त्याला इतका त्रास देईन की तो स्वतःहून मला या घरातून बाहेर काढेल. मी ठरवलं की त्याची प्रतिमा सगळ्यांच्या, विशेषतः भावाच्या नजरेत खराब करायची आणि त्याच्याकडून घटस्फोट घ्यायचाच.
मी स्वतःशीच वचन दिलं की माझी योजना यशस्वी करूनच राहील. मी जितकी त्याला त्रास देईन तितकंच त्याचं आयुष्य असह्य होईल. तो माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होता आणि मी काही मागण्याआधी सगळं आणून द्यायचा. त्याचा हा चांगुलपणाच माझ्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनला होता. तो प्रत्येक वेळी शांतपणे हसत उत्तर द्यायचा. मी पलंगावर पडून तासनतास विचार करत राहिली की त्याचा संयम कसा तुटेल. विचार करता करता मला माझी मैत्रीण नेहा आठवली. मी लगेच तिला फोन लावला. नेहा थोडी चालाक स्वभावाची होती आणि आधीपासूनच माझ्या नवऱ्याबद्दल वाईट बोलून माझा राग वाढवत होती. मी फोन लावताच रडत म्हणाले, नेहा मला तुझी मदत हवी आहे. मी या घरात वेडी होईल. ती लगेच म्हणाली, काय झालं, तू का रडते आहेस? त्या माणसाने तुला काही सांगितलं का? आणि ती लगेच त्याच्याबद्दल वाईट बोलू लागली. ती म्हणाली की तू इतकी सुंदर आणि आधुनिक असून त्या माणसासोबत कशी राहतेस? तिच्या बोलण्याने माझ्या मनातला अभिमान अजून वाढला. ती म्हणाली, तो दिसायलाही काही खास नाही आणि खूप साधा आहे. तुमच्यात काहीच जुळत नाही. तिच्या या बोलण्याने माझ्या जखमेवर जणू मीठ चोळलं गेलं. मी तिच्यासमोर रडत म्हणाले की माझ्या भावाने मला परत बोलावण्यास नकार दिला आहे. आता मला कोणताच मार्ग दिसत नव्हता की या नरकातून मी स्वतःची सुटका कशी करू. मी माझी सगळी अडचण नेहासमोर स्पष्टपणे मांडली. ती म्हणाली, तू काळजी करू नकोस कार्तिकी, प्रत्येक समस्येचं काही ना काही समाधान असतं. तिच्या बोलण्यात एक वेगळीच चालाकी होती. ती पुढे म्हणाली, तू एक काम कर, त्या माणसावर मोठा खर्चाचा भार टाक. तो पूर्णपणे कोलमडून जाईल. तिच्या या सल्ल्याने माझ्या अंधाऱ्या मनात एक आशेची किरण निर्माण झाली. ती म्हणाली, तो स्वतःच तुला सोडून देईल, कारण त्याच्या आवाक्यात तुझे सगळे खर्च पूर्ण करणं शक्य नाही. तू त्याच्याकडून जास्तीत जास्त पैसे माग, इतका खर्च माग की तो पूर्ण करणं त्याच्यासाठी अशक्य होईल. नेहा मला सतत त्याच्या विरुद्ध भडकवत होती आणि तिची योजना मला खूपच योग्य वाटत होती. मला तिचं म्हणणं पटत होतं आणि मी लगेचच माझ्या मागण्यांची एक मोठी यादी तयार केली. मला माहित होतं की त्याचा पगार खूपच कमी आहे आणि तो खर्चही कसाबसा भागवतो. संध्याकाळी तो थकून घरी आला तेव्हा मी त्याला माझ्या खोलीत बोलावलं. तो दरवाजाजवळ उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर दिवसभराच्या मेहनतीचा थकवा स्पष्ट दिसत होता. मी थेट मुद्द्यावर येत म्हणाले, मला तुझ्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. तो शांतपणे म्हणाला, हो कार्तिकी, सांग, तुला काय हवं आहे? मी निर्लज्जपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, मला महिन्याला 25,000 रुपये हवे आहेत, इतर खर्चाव्यतिरिक्त. मला खरेदी करायची आहे, कपडे दागिने सगळं घ्यायचं आहे. मी नेहमी माझ्या भावाच्या घरी अशाच पद्धतीने आयुष्य जगले आहे. मी त्याला त्याची मर्यादा दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मी पुढे ठामपणे म्हणाले, जर तू हा खर्च करू शकत असशील तर ठीक आहे, नाहीतर मला सोडून दे. मी त्याच्यासमोर जणू अट ठेवली होती. मला खात्री होती की एवढी मोठी रक्कम ऐकून तो रागावेल, कदाचित संतापेल किंवा मला सोडून देईल. पण तो वेगळाच स्वभावाचा होता. त्याने ना राग दाखवला ना कोणतीही तक्रार केली. तो फक्त शांतपणे मान हलवून खोलीबाहेर गेला. मला वाटलं की तो आतून तुटला असेल आणि आता तो मला सोडून देईल, पण तसं काहीच झालं नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तो मला 25,000 रुपये आणून द्यायला लागला. मी थक्क झाले होते. तो सकाळी कामावर जाताना मला पैसे देत असे आणि हसून म्हणत असे, हे घ्या, तुम्ही बाजारात जाऊन तुमच्या आवडीची खरेदी करा. तो इतक्या सहजपणे बोलायचा जणू ती रक्कम त्याच्यासाठी काहीच नव्हती. तो मला नेहमी सांगायचा, तुला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे, असं सांगून तो कामावर निघून जायचा आणि मी पलंगावर बसून त्या पैशांकडे पाहत राहायची. त्या दिवशी ही महिन्याची पहिली तारीख होती. थंडीच्या एका गार सकाळी दिवसाची सुरुवात झाली होती. सकाळी तो मंदिरातून परत आला आणि थेट माझ्या खोलीत आला. त्याच्या हातात पैशांचा गठ्ठा होता. त्याने ते पैसे माझ्या उशाजवळ ठेवले आणि माझ्याकडे पाहत काही न बोलता आपल्या कामासाठी निघून गेला. मी त्या नोटा हातात घट्ट पकडून पलंगावर बसून विचार करत होते. मला नीट माहिती होतं की तो एका छोट्या कारखान्यात काम करतो, जिथे त्याचा पगार फारच कमी आहे. ही गोष्ट मला त्याच्या घरच्यांच्या बोलण्यातून कळली होती. तरीही तो दर महिन्याला एवढे पैसे मला देत होता. पण मला त्याच्यावर अजून भार टाकायचा होता. त्याला पूर्णपणे मोडून काढायचं होतं. मी माझ्या मनातल्या चांगुलपणाचा आवाज दाबून टाकला आणि ते पैसे माझ्या पिशवीत ठेवले. मला याची काहीच काळजी नव्हती की तो हे पैसे कुठून आणतो किंवा कोणाकडे हात पसरतो. मला फक्त माझ्या खरेदीचा आणि माझ्या अभिमानाचा विचार होता. त्या दिवशी मी तयार होऊन मोठ्या बाजारात गेले. मी महागडा पोशाख घातला, छान सजले आणि घराबाहेर पडले. मागच्या महिन्यातले काही पैसे माझ्याकडे उरले होते आणि या महिन्याचेही पैसे माझ्याकडे होते. माझ्याकडे आता बऱ्यापैकी रक्कम जमा झाली होती आणि आज मी मनसोक्त खरेदी करणार असा माझा निर्धार होता. मी स्वतःशीच म्हणत होते की जरी मी त्या माणसासोबत राहते आहे आणि हे आयुष्य सहन करते आहे, तरी माझी इच्छा मी कधीच मारणार नाही. मी त्याच्या कमाईवर सुख उपभोगेन आणि त्याला आतून रिकामं करून टाकेन. मी शहरातील मोठ्या खरेदी केंद्राकडे जात होते, जिथे माझ्या मैत्रिणी माझी वाट पाहत होत्या. माझ्या मनात ठाम विचार होता की मी त्याला इतका त्रास देईन की त्याच्याकडे मला सोडून देण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही. रस्त्यात शहराच्या मध्यभागी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि माझी रिक्षा थांबली.
उकाडा आणि घामामुळे माझी अवस्था वाईट झाली होती आणि मी चिडचिड करत होते. तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं आणि मी जे पाहिलं ते पाहून माझ्या तोंडात एक हलकी किंकाळीच बाहेर पडली. माझं शरीर क्षणभर स्तब्ध झालं. समोर तोच होता माझा नवरा. तो मोठमोठे ओझे आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन ट्रकमध्ये चढवत होता. त्याचे कपडे घामाने पूर्ण भिजले होते. त्याच्या कपाळावरून घाम वाहत होता आणि तो वारंवार डोळे पुसत होता. मी त्याच्या पायांकडे पाहिलं तर त्याचे बूट फाटलेले होते आणि त्यातून त्याची बोटं बाहेर दिसत होती, धूळ आणि मातीने माखलेली. त्या क्षणी माझं हृदय जोरात धडधडू लागलं आणि श्वास अडखळू लागला. देवा, हा इथे काय करतो आहे? माझ्या मनात विचार आला. त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी बदललं. त्याच्याबद्दल अचानक मला दया वाटू लागली आणि माझा सगळा अभिमान एका क्षणात नाहीसा झाला. तो रात्री कारखान्यात काम करत होता आणि दिवसभर इथे लोकांचं ओझं उचलत होता, ट्रकमध्ये माल चढवत होता. त्याचे फाटलेले बूट आणि जुने कपडे जणू ओरडून सांगत होते की तो जितकं कमावतो ते सगळं तो फक्त माझ्यावर खर्च करत होता. त्याने स्वतःसाठी एक जोड बूटही घेतला नव्हता. पण माझ्या हट्ट आणि अभिमानासाठी त्याने स्वतःचं आयुष्य कठीण करून टाकलं होतं. तो जर इच्छित असता तर मला एका क्षणात सोडून स्वतःची सुटका करून घेतली असती, पण त्याने तसं केलं नाही. उलट माझ्या प्रत्येक योग्य अयोग्य इच्छांची पूर्तता करत राहिला. हे सगळं पाहून माझ्या डोळ्यात आपोआप अश्रू आले. मी थरथरत्या आवाजात रिक्षावाल्याला सांगितलं, मला परत घरी जायचं आहे, आणि माझे अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. मी जी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते ती पूर्ण न करताच परत निघाले. त्या क्षणी मला उमगले की तो मला किती प्रेम करतो, आणि हे मला आजपर्यंत कधीच जाणवलं नव्हतं. कदाचित मी एखाद्या शिकलेल्या आणि देखण्या माणसाशी लग्न केलं असतं तरी त्याने मला एवढा सन्मान आणि माझ्या इच्छांची इतकी कदर केली नसती. आज मला पहिल्यांदा जाणवलं की मी पूर्णपणे चुकीचे होते. देवाने माझ्या आयुष्यात इतका चांगला आणि प्रामाणिक माणूस पाठवला होता आणि मी माझ्या अज्ञानात त्याचा अपमान करत राहिले होते. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा तो नेहमीपेक्षा जास्त थकलेला दिसत होता. तो खोलीत आला, माझ्याकडे एक नजर टाकली आणि शांतपणे खुर्चीवर बसला. थकवा इतका होता की तो तिथेच टेकून झोपून गेला. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत बसले. त्याच्या निरागस आणि थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून माझं मन भरून आलं. मी उठले तेव्हा माझ्या पावलांचा आवाज ऐकून तो दचकून जागा झाला. तो घाईघाईने उठला, केस ठीक करत म्हणाला, मला कारखान्यात जायचं आहे. कधी झोप लागली कळलंच नाही. तो दरवाजाकडे वळला आणि पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाला, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी जेवण आणतो, आधी तुम्ही खा. त्याने स्वतःच्या थकव्याकडे दुर्लक्ष करून माझी काळजी घेतली. मी लगेच पुढे होऊन त्याचा हात पकडला. तो आश्चर्याने थांबला. आमच्या लग्नानंतर पहिल्यांदाच मी त्याचा हात धरला होता आणि त्याच्या इतक्या जवळ उभी राहिले होते. त्याच्या डोळ्यात विश्वास बसत नसल्याची भावना होती. मी प्रेमाने म्हणाले, नाही, आता जेवण तू आणणार नाहीस, आता मी आणेन. आणि आज तू कारखान्यात जाणार नाहीस, तू फक्त आराम करणार आहेस. मी त्याचा हात हलकेच दाबत माझा निर्णय सांगितला. तुला माझ्यासाठी इतकं कष्ट करण्याची गरज नाही. मी त्या प्रेमाची पात्रच नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझा आवाज थरथरत होता. मी रडतच म्हणाले, मी तुझा खूप अपमान केला आहे, तुझं आयुष्य कठीण केलं आहे, मला माफ कर. मी जोरजोरात रडू लागले, पण तो अजिबात रागावला नाही. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच एक आशेची चमक दिसत होती. मी त्याच्या पायाशी बसले आणि माझं डोकं त्याच्या गुडघ्यावर ठेवलं. हुंदके देत मी म्हणाले, मला माफ कर, मी तुला कधी समजून घेतलंच नाही. तू वाईट नाहीस, मीच आंधी होते. माझा आवाज वेदनेने भरलेला होता. तो माझी अवस्था पाहून घाबरला आणि मला हळूच उचलत म्हणाला, असं करू नकोस कार्तिकी, तू माझा सन्मान आहेस, तू माझ्या पायाशी बसू नकोस. त्याने मला अलगद उभं केलं आणि आपल्या जवळ उभं केलं आणि मी पुन्हा एकदा त्याचा हात घट्ट धरला आणि त्याच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हणाले, नाही, आजपासून मी तुझा सन्मान बनायचं ठरवलं आहे, तुझ्या खांद्यावरचं ओझं नाही. माझ्या या शब्दांनी खोलीत एक शांतता पसरली, पण ती आधीसारखी बोचरी नव्हती. त्या शांततेत एक वेगळा समाधान आणि नव्या आयुष्याची सुरुवात जाणवत होती. तो माझ्याकडे पाहत हलकेच हसला आणि प्रेमाने माझ्या गालावर हात फिरवला. त्या स्पर्शाने माझ्या मनातलं सगळं दुःख नाहीसं झालं. दुसऱ्या दिवशी मी पहाटे सुटले. स्वयंपाकघरात जाऊन पहिल्यांदाच त्याच्यासाठी नाश्ता तयार केला. तो तयार होऊन बाहेर आला तेव्हा टेबलवर मांडलेला नाश्ता पाहून थोडा थाबकला. मी त्याला बसवलं आणि चहाचा कप त्याच्या समोर ठेवला. मी शांतपणे म्हणाले, आता तू स्वतःवर आणि माझ्यावर इतकं ओझं टाकणार नाहीस. मी आता कोणत्याही मागण्या करणार नाही आणि पैशाची हट्टाने मागणी करणार नाही. माझं बोलणं ऐकून तो हसला आणि म्हणाला, आज काहीतरी वेगळंच घडतंय असं वाटतं. मीही हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, हो, आज खरंच सगळं बदललं आहे. त्या क्षणी मला आयुष्यात पहिल्यांदाच माणुसकीचा खरा अर्थ जाणवला. कालपर्यंत ज्याचा मला तिटकारा वाटायचा तोच आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना बनला होता. त्याचा साधेपणा आणि त्याची प्रामाणिकता हीच माझी ताकद बनली होती. मला उमगले की आपण अनेकदा बाह्य गोष्टी, पैसा आणि प्रतिष्ठा यांनाच महत्त्व देतो आणि खऱ्या माणसाला ओळखत नाही. पण खरी किंमत असते ती माणुसकीची, संयमाची आणि निस्वार्थ प्रेमाची. आणि ते मला त्याच्यामध्ये दिसलं. त्या दिवसानंतर माझ्याकडे उरलेले 25,000 रुपये मी त्याला परत दिले आणि त्याला ती जड मजुरीची कामं सोडायला सांगितलं.
काळ पुढे सरकत गेला आणि मी माझी खरी माफी व त्याची मेहनत दोन्ही पणाला आली. आज तो आपल्या कामात प्रगती करून चांगल्या पदावर काम करतो आहे. आमचं छोटंसं आनंदी कुटुंब आहे आणि आमची 2 गोड मुलं आहेत जी अगदी त्याच्यासारखीच आहेत. आजही मी त्याच्या कमाईचा प्रत्येक पैसा विचारपूर्वक खर्च करते. आता मी त्याच्यावर कोणताही अनावश्यक भार टाकत नाही. उलट मी स्वतःही शाळेत शिकवते आणि त्याला साथ देते. मला आता मोठ्या बाजारात जाऊन दिखावा करण्याची गरज वाटत नाही, कारण माझी खरी संपत्ती म्हणजे माझा नवरा आणि माझं कुटुंब आहे. मला समजलं आहे की खरा संबंध तोच असतो जो कठीण काळात साथ देतो आणि निस्वार्थपणे आधार बनतो. माझ्यासाठी तोच माझा आधार आहे, ज्यामध्ये मला आयुष्याचं खरं समाधान मिळालं आहे. ही कथा आपल्याला शिकवते की आपण कोणाचंही मूल्य त्याच्या आर्थिक स्थितीवर किंवा बाह्य रूपावरून करू नये, कारण खरी किंमत त्याच्या प्रेमात आणि त्यागात असते. अनेकदा आपण आपल्या अहंकारामुळे अशा लोकांना दुखावतो जे खरंच आपल्यासाठी चांगलं विचार करतात, पण सत्य समजल्यावर